माघ वद्य एकादशीला आळंदीला यात्रेकरूंची गर्दी उसळली. दिघीपासून रस्त्यात वारकरी मावत नव्हता. त्रिंबकजी घोड्यावरून चालला होता. चंद्रा आणि मैना मेळण्यात होत्या. बरोबर हत्यारी स्वार होते. लक्ष्मणपंत घोड्यावरून स्वारांबरोबर चालला होता. दुरून कळसाचं दर्शन होताच सर्वांनी घोडे उभे केले आणि हात जोडले. हैबतराव बाबा आळंदीच्या बाहेर इंद्रायणी तीरावर त्रिंबकजीची वाट पाहत उभे होते. बाबांना पाहताच त्रिंबकजी पाय उतार झाला. बाबांचा हात धरून बोलत बोलत तो आळंदीत आला. दिवसभर हरिनामाचा गजर उठला होता. त्रिंबकजी विठ्ठल भक्तांच्या त्या मेळाव्यात भान विसरून सामील झाला. टाळ, मृदंग, भजन, कथा, कीर्तन यात संध्याकाळपर्यंतचा वेळ निघून गेला. वारकऱ्यांची गर्दी उसरू लागली. दिवे लागणीला त्रिंबकजी देऊळवाड्यात आपल्या निवासस्थानातून वारकऱ्यांची गडबड पाहत होता. चंद्र आणि मैना नगर प्रदक्षिणेच्या निमित्तानं देवदर्शनासाठी बाहेर पडल्या. त्रिंबकजी एकटाच होता. तात्या, पाटील, आपले पाहुणे आले. लक्ष्मणपंत आत आला. त्यानं त्रिंबकजीला हाक मारली. त्रिंबकजीनं लक्ष्मणपंतांकडे पाहिलं. क्षणभर त्याला पंतांच्या बोलण्याचा उलगडा झाला नाही. मग त्याच्या लक्षात आलं, गायकवाडांना आळंदीला भेटायचं त्यानं कबूल केलं होतं. पंत, या माऊलीच्या नगरीत राजकारणाचा विचार सुद्धा डोक्यात येऊ नये असं वाटतं, पण कर्तव्य केलं पाहिजे. त्रिंबकजी बैठकीवर टेकत म्हणाला, पाहुणे आले असतील तर त्यांना घेऊन या. लक्ष्मणपंत परत फिरला. थोड्याच वेळात त्याच्याबरोबर एक 25च्या सुमाराचा सावळ्या वर्णाचा उमदा तरुण आणि डोलकाठीसारखा उंच काळा माणूस अशा दोन व्यक्ती आत आल्या. दोघांच्याही अंगावर वारकऱ्यांची वस्त्र होती. हे भगवंतराव गायकवाड, लक्ष्मणपंतानं त्या तरुणाचा निर्देश करून म्हटलं, आणि हे दुसरे सीतारामाचे कारभारी गोविंदराव बंधूजी. त्रिंबकजी बैठकीवरून उठला. भगवंतरावांची आणि त्याची खांदेभेट झाली. गोविंदरावानं त्याला रामराम घातला. गोविंदरावानं आपली दाट दाढी वर वळवली होती. गलमिशांनी त्याचा चेहरा झाकून गेला होता. कावे बाज डोळ्यांनी तो त्रिंबकजीकडे पाहत होता. भगवंतरावाचा हात धरून त्याला बैठकीवर आपल्या शेजारी बसवून त्रिंबकजी म्हणाला, भगवंतराव, आपल्या रूपानं खुद्द सेना खासखेल गायकवाडांचंच दर्शन झालं. आपल्या भेटीनं आनंद झाला. आम्हालाही आनंद झाला पाटील. भगवंतराव गंभीर चेहऱ्यानं म्हणाला. त्याची कावरी बावरी नजर फिरफिरत होती. पण यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत आपली गाठ पडली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. त्याला इलाज नव्हता भगवंतराव, आणि परमेश्वरी सूत्र असेल तर वेगळ्या परिस्थितीत गाठ पडेलही. त्रिंबकजी म्हणाला, श्रीमंतांना देण्यासाठी गायकवाडांनी आपल्याकडे काही पत्र दिली असतील ना? होय, पण ती भर दरबारात श्रीमंतांना सादर करावी असा आमचा इरादा आहे. गायकवाड आणि पेशवे यांच्यामध्ये इंग्रज आहे. त्यांना कळवून ती पत्र दरबारात स्वीकारावी लागतील. त्रिंबकजीनं मुद्दाम आढेवेढे घेतले. गोविंदराव बंधूजी लक्ष्मणपंतांजवळ बसून ऐकत होता. तो एकदम म्हणाला, आम्ही पेशव्यांचे पिढीजात सरदार. पेशव्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं तर आम्ही कुणाकडे पाहायचं? पेशवे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत, त्रिंबकजी म्हणाला, पण तुमच्या बडोद्याच्या कारभारात गंगाधर शास्त्र्यांचा अधिकार मोठा. पेशव्यांनी परस्पर तुमच्याशी बोलणी कशी करावी? पाटील, अहमदाबादची सुभेदारी आता तुमच्याकडे आली. भगवंतराव म्हणाला, गेली 10 वर्ष मी पेशव्यांची सुभेदारी सांभाळलीच ना. आम्ही कुणी उपरे नाही. गायकवाडीत इंग्रजांना हातपाय पसरलेत. त्यांना आमची कशी आग झाली हे सांगून समजणार नाही. आता आमचा एकच विचार, पेशव्यांनी आमचा पक्ष घेऊन बडोद्यात आमची आणि सीतारामाची स्थापना करावी. श्रीमंत सांगतील तो तहा आम्ही करून द्यायला तयार आहोत. आणि हे नच जमलं तर इथं क्षेत्रात आलो आहोत. अंगावर ही भगवी वस्त्र आहेतच. असेच राख फासून तोंड काळं करून आम्ही जातो, पण पुन्हा बडोद्याच्या त्या नरकात जाणं नको. बोलता बोलता भगवंतराव भावविवश झाला. भगवंतराव, इंग्रजांच्या विरुद्ध बोलणं सोपं आहे, पण हातून कृती घडणं कठीण आहे. त्रिंबकजी म्हणाला, या उद्योगात फकिरी पत्करायची ज्यांची तयारी असेल त्यानंच या गोष्टी बोलाव्यात. गोविंदराव बंधूजी ताडकन उठला. छातीवर हात मारून तो म्हणाला, पाटील, आम्ही एवढं बोललो तरी आपला संशय जात नसेल तर तुम्ही सांगाल ते दिव्य करायला आम्ही तयार आहोत. 12 महिने मी पुण्यात खटपटी करीत राहिलोय. रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, चोरून मारून फिरतोय, पदरचं मोडून खातोय. आपली भेट घडावी अशी फार मनीषा होती. आज भेट झाली.
आता आम्हाला तारा नाहीतर मारा, पण जे व्हायचंय ते श्रीमंतांच्या पायाशी होऊ दे. श्रीमंतांनी आम्हाला लाथाडलं तरी त्यात समाधान मानून मी इथंच देह ठेवी. डेंगळे पाटील, गायकवाडांच्या रक्तात विश्वासघात नाही, भगवंतराव अभिमानानं म्हणाला. आमचा विश्वास नसेल तर ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीवरचा बेल उचलतो, मग तर झालं. भगवंतराव, गायकवाड श्रीमंतांच्या दौलतीचे आधारस्तंभ, दौलतीसाठी त्यांनी रक्त सांडलेलं, तेव्हा त्यांचा विश्वास येत नाही असं मी कसं म्हणू. त्रिंबकजी म्हणाला, मी तुमच्याबद्दल श्रीमंतांजवळ बोलतो, मात्र तुम्हाला एक सांगतो, श्रीमंत तुमचं स्वागत उघड दरबारात करत नाहीत तोपर्यंत तुम्ही पुण्यात उघडपणे फिरू नये, गुप्तपणे असावं. लक्ष्मण पंतानं भगवंतरावाला आणि गोविंदरावाला अत्तरगृहात दिल्यावर त्यांनी त्रिंबकजीचा निरोप घेतला. सकाळी चंद्रा पूजेचं तबक घेऊन मंदिरात निघाली होती. हिरवा शालू, जरीच्या हिरव्या खणाची घट्ट चोळी आणि हातात भरलेला हिरवा चुडा तिला शोभून दिसत होता. त्रिंबकजी तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत होता. चंद्रा, तुझा हेवा वाटतो मला, त्रिंबकजी म्हणाला. पूजेच्या साहित्याचं तबक चंद्राच्या हातात होतं. चंद्रानं ते तबक खाली ठेवलं. त्यातून ओंजळभर फुलं तिनं घेतली आणि ती त्रिंबकजीच्या हातावर ठेवली. आता झालं ना? ती त्रिंबकजीच्या चर्येकडे पाहून प्रसन्न हास्य करत म्हणाली. आम्ही पूजेला निघालो म्हणून धन्यांना हेवा वाटला ना, पण प्रथम आपली पूजा, मग इतर देवांची. त्रिंबकजीनं फुलांची ओंजळ नाकाजवळ नेली. दीर्घ श्वास घेऊन त्यानं तो सुगंध जणू आपल्या अंगातून भरून घेतला. मग तृप्त स्वरात तो म्हणाला, चंद्रा, या माऊलीच्या राजधानीत आम्ही कोण क्षुद्र मानव, आमची कसली पूजा करतेस? पण हेवा वाटला निराळ्या कारणामुळे. इथं येऊनही आमच्या मनातून राजकारणाचे विचार जात नाही. पण तू मात्र कालपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेत जगाला विसरलीस. त्या तन्मयतेचा हेवा वाटला. प्रयत्न करूनही ती तन्मयता मला साधत नाही. पण माझी सेवा म्हणजे तरी आपलीच सेवा ना. ज्ञानेश्वर माऊलीची पूजा बांधताना मी एकट्या करता काहीच मागत नाही. मी माऊलीला म्हणत असते, धन्यांना सवड नाही झाली तरी माऊलीनं माझ्या हातून सेवा करून घ्यावी, यश मात्र द्यावं धन्यांना. म्हणून म्हणते, माझा हेवा वाटायचं कारणच नाही. मी तुमच्यात पूर्ण एकरूप होऊन गेले. मी पूजा करते तेव्हा परमेश्वर माझ्या हातून आपली पूजा स्वीकारत असतो, एवढंच. फुलांचा घमघमाट वातावरणात दळवळला होता. खाली देऊळवाड्यातून सनईचे मंजूळ सूर आसमंतात घुमत होते. प्रसन्न भक्तिभावानं चंद्रा आपला भोळा भाव सांगत होती. त्रिंबकजी भारावून ऐकत होता. तो म्हणाला, चंद्रा, मीही माझ्या धन्याची सेवा करतोय. तुझ्या भक्तीमुळे मला सेवा धर्माचे मोठे धडे मिळतात. तुझ्याप्रमाणेच निर्लेप मनानं मला धन्याची सेवा करता यावी, हाच माझा वारंवार आळंदीला येण्याचा हेतू असतो. आता मी जाते, पूजेची वेळ झाली. खाली बायका जमा झाल्या असतील. चंद्रा तबक उचलून म्हणाली. बायका? आज सगळ्या जणी मिळून कसली पूजा करणार आहात? त्रिंबकजीनं विचारलं. बाबांनी सुवर्ण पिंपळाची पूजा करायला सांगितलंय. आम्ही सगळ्या जणी आज त्या पिंपळाची पूजा करून 101 प्रदक्षिणा घालणार आहोत. सुवर्ण पिंपळाची पूजा? आता पिंपळाला काय मागणार आहात? याच पिंपळाची सेवा ज्ञानेश्वरांच्या आईनं केली होती. पती संन्यासी बनून काशीला गेल्यावर बिचारी याच पिंपळाला प्रदक्षिणा घालत होती. पती परत मिळवून देण्याबद्दल आळवीत होती. हैबतराव बाबा सांगत होते खरं, त्रिंबकजी म्हणाला. पिंपळ नवसाला पावला. ज्ञानेश्वरांचे वडील काशीहून परत आले, गृहस्थाश्रमी झाले. मग या संतांचा जन्म झाला. आपलाही संसार असाच सोन्यासारखा व्हावा म्हणून बायका पिंपळाची पूजा करतात. आता मला जाऊ द्या, चंद्रा गडबडीनं म्हणाली. तिला अडवून त्रिंबकजी म्हणाला, चंद्रा थांब. मला सांग, या पूजेची तुला काय जरूर आहे? आम्ही तर इथंच आहोत, कुठं परदेशी गेलोय? चंद्रा थांबली, खुदकन हसली आणि मग म्हणाली, काहीतरी बोलून मला लवकर सोडायचा विचार नाहीये हे मी ओळखून आहे. पण धनी परदेशी गेले तरच पूजा करावी असं नाही. धनी परदेशी जाऊ नयेत, सदैव संसारातच राहावेत म्हणून सुवर्ण पिंपळाची पूजा बांधायची असते. चंद्रा हसली, पण त्रिंबकजी एकाएकी गंभीर झाला. चंद्रा, तो चंद्राच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाला, मग जरूर पूजा बांध.
त्र्यंबकजी गंभीरपणानं म्हणाला. का धनी, असं का म्हणता? सुवर्ण पिंपळाला मागणं माग, आपली कधीही ताटातूट होऊ नये म्हणून. चंद्रा गोंधळली. तिचा गळा दाटून आला. टचकन तिचे डोळे पाण्यानं भरले. ती म्हणाली, माझं तर ते अखंड मागणं आहे. सर्व देवांना मी तेच मागत असते. पण आता एकाएकी आपण असे उदास का झालं? मंडपात टाळ मृदंगाच्या गोड आवाजात कुणीतरी भजन म्हणत होतं. सनईचे सूर त्यात मिसळत होते. त्र्यंबकजी खिडकीतून दिसणाऱ्या निळ्या आकाशाकडे पाहत म्हणाला, माणसानं चांगल्याची मागणी नेहमी करत राहावं, मग होणार ते घडतच असतं. चंद्रा, जा तू पूजेला. त्र्यंबकजी आळंदीहून आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच बापू गोखले त्र्यंबकजीच्या वाड्यावर आले. कार्तिक स्वामीच्या यात्रेत श्रीमंतांची, बापूंची आणि त्र्यंबकजीची दिलजमाई केल्यापासून बापूंच्या उमद्या मनाचं दर्शन त्र्यंबकजीला वारंवार घडू लागले. बापूंच्या उदार स्वभावाचा फायदा हाताखालच्या लबाड लोकांनी घेऊन त्यांची पागा नीट राखली नव्हती. त्र्यंबकजीच्या हे लक्षात येताच त्यांना आपले विश्वासू लोक बापूंच्या दिमतीला दिले. त्याबरोबर पागेचं रूप पालटलं. पुण्यापासून साताऱ्यापर्यंत बापूंच्या पागेत 5,000 घोडा ठाण बंद झाला. यापूर्वी बापू त्र्यंबकजीच्या वाड्यातून फणकाऱ्यात निघून गेले होते. आता त्यांची मनस्थिती वेगळी होती. पेशव्यांचा हा दिलदार सेनापती मोठ्या मनानं, मोकळ्या मनानं त्र्यंबकजीशी बोलत होता. त्र्यंबकजी, कार्तिक स्वामीच्या यात्रेबरोबर मोठा फौज फाटा नेण्यातला तुमचा हेतू सफल झाला. बापू गोखले सदरेवर बसून म्हणाले. तो कसा? मिरज म्हैसाळ पासून तो हंपीपर्यंत आणि इकडे सोलापूर पासून तो कोकणापर्यंत श्रीमंतांच्या सत्तेचा दबदबा निर्माण झाला. आता उत्तरेकडे लक्ष दिलं तर दक्षिणेत काही गडबड होण्याची तूर्त तरी शक्यता नाही. दक्षिणेत आपलेच जहागीरदार आहेत बापू, त्र्यंबकजी म्हणाला. खरा मुकाबला आपल्याला करायचा आहे तो इंग्रजांशी. नागपूरकर भोसल्यांनी माझ्या प्रयत्नाला अनुकूल उत्तर पाठवलंय. रघुजी भोसल्यांनी मोठी फौज तयार ठेवली आहे. शिंदे होळकरांचं पिढीजात वैर मिटवण्यात नुकतंच मला यश आलंय. शिंदे होळकरांनी एकजुटीनं वागून पेशव्यांच्या निशाणाखाली मराठी राज्याच्या बचावाला धावून येण्याचा तह केलाय. पेशव्यांचे सरदार तर पेशव्यांच्या इशाऱ्याची वाट पाहत आहेत. तिकडे नेपाळात इंग्रजांच्या फौजेची नासाडी झाली आहे. त्यांचा मोठा सरदार लढाईत ठार झालाय. आता गायकवाड अनुकूल झाले की चारही बाजूंनी एकदम उठाव करून गोरा तितका समुद्रात लुटून द्यायला हरकत नाही. होईल पाटील, तसंही होईल, बापू म्हणाले. पण बाहेरच्या तयारीबरोबर आपल्याला खुद्द घरची तयारी करायला पाहिजे. ती कोणती बापू? गोऱ्यांचा रणांगणावर पराभव करण्यापूर्वी अगोदर राजकारणात पराभव करायला पाहिजे. आम्ही दुखावलेले लोक त्याच्या बाजूला जाऊन मिळणार नाहीत ही काळजी घ्यायला पाहिजे. बापू, तुम्ही मनात काहीतरी योजना योजून आलात. स्पष्टच बोला ना, तुम्हाला काय बोलायचंय ते, त्र्यंबकजीनं सरळ विचारलं. बापूंना आत बाहेर करायचं जमत नव्हतं. ते एकदम म्हणाले, पाटील, तुम्ही बरोबर ओळखलत. मी गणपतराव पानशांची रदबदली करायला आलोय. पानशांची रदबदली तुम्ही करता बापू? त्र्यंबकजीनं आठ्या चढवून विचारलं. का त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काय? एवढी एक गोष्ट सोडून बोला बापू. तुम्ही दुसरं काहीही बोला, पण त्र्यंबकजी म्हणाला, पानशांच्या बाबतीत मी फार सौम्य वागलो असं मला वाटतं. राज्याची जरब बसवायला अशा माणसाला यापूर्वीच हत्तीच्या पायी द्यायला पाहिजे होतं. बापू गोखले त्र्यंबकजीकडे पाहत राहिले. धारवाडच्या किल्ल्यावर तोफा न डागू देणारा त्र्यंबकजी पानशांना एवढी जबर शिक्षा देऊ पाहतो हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. पण त्र्यंबकजीचा आग्रही स्वभाव त्यांच्या चांगलाच परिचयाचा होता. थोडा वेळ विचार करून बापू म्हणाले, पाटील, पानसे तुमचे खासगस दुश्मन तर नाहीत ना? मुळीच नाही. माणूस म्हणून गणपतराव थोर आहेत, पण पेशव्यांच्या तोफखान्याचे मालक म्हणून अगदी कुचकामाचे. पानशांनी माझ्या मार्फत तुम्हाला निरोप पाठवलाय. नेहमीप्रमाणे संक्रांतीचा दरबार पानशांना करता आला नाही. तेव्हा काही मोजक्या सरदारांना त्यांनी तिळगुळासाठी त्यांच्या वाड्यावर पाचारण केलं. आपणही यावं अशी पानशांची खूप इच्छा आहे. बापूंनी त्र्यंबकजीला विनंती केली. मोठ्या आनंदानं येईन बापू, त्र्यंबकजी म्हणाला. दुःख एवढंच आहे की तिळगुळ देऊन पानशांनी आमचं तोंड गोड केलं तरी त्यांचं करणं मात्र मला शक्य नाही. बापू काही बोलले नाही. खिडकीतून दिसणारं स्वच्छ आकाश ते पाहत राहिले.